रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधून मन सुन्न करणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। मडगावहून मुंबईच्या CSMT कडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमधून एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेसह आणि अवघ्या 1.5 वर्षांच्या चिमुकल्याला घेऊन मुसळधार पावसात धावत्या रेल्वेतून उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे। तालुक्यातील मेटे गावाजवळ कोकण रेल्वे मार्गावर सायंकाळी 6:30 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली। या दुर्घटनेत शुभ्रा अतिश दिवेकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर सचिन सत्यवान जुवळे आणि त्यांचा 1.5 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झालेत। घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तिघांना देखील कळवणी रुग्णालयात दाखल केले। मात्र डॉक्टरांनी शुभ्रा दिवेकर यांना मृत घोषित केले। त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत असून सचिन जुवळे आणि चिमुकल्यावर उपचार सुरू आहेत। या तिघांनी असा टोकाचा निर्णय का घेतला? कौटुंबिक वाद, मानसिक ताण की अन्य काही कारण याचं उत्तर अद्याप समोर आलेलं नाही। वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून प्राथमिक माहितीनुसार हा आत्महत्येचा प्रयत्न असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। मात्र या हृदयद्रावक घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी खेड पोलीस सखोल तपास करत आहेत। गाव कोचवली मी पोलीस पाटीलला गेली 34 वर्ष मी पोलीस पाटील भोगतोय। आता जो प्रकार झाला की संध्याकाळी 7:30-7:15ला आमच्यावर ट्रेन थांबली। त्या ट्रेनमधून असं समजलं की एक महिला, एक छोटा मूल आणि सचिन जुवळे यांनी उड्या टाकलेले। महिला जागेवरतीच गेली होती, छोटा मूल चांगलं होतं आणि सचिन जुवळे हा बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता। मग आता आम्ही जाईपर्यंत समजलं रेल्वेवाले आले आणि त्यांनी खेडला त्याने घेऊन आलेले। पण हा सचिन जुवळे जो आता आहे त्याने 12 मे 2026मध्ये याच वर्षी आपलं स्वतःचं राहतं घर जाळून टाकलेलं आणि तिथून तो पलायन म्हणजे तो फरारी होता। आम्ही पोलीस शोध तपास चालू करत होते। 16 मेला त्याच्या आम्ही लोटे आवासीमध्ये गाडी 2 व्हीलर गाडी होती ती पकडलेली, पोलिसांच्या सहाय्याने आम्ही गाडी ती पकडलेली, ती जमा केलेली आहे खेड पोलीस स्टेशनला। आणि त्याच्यानंतर तो जून महिन्यामध्ये असं समजलं की चिपळूणला आलेला आहे। आम्ही एलवे साहेब वगैरे, आम्ही मुंडे साहेब वगैरे आम्ही गेलो आणि ते चिपळूणला उतरल्यानंतर त्यांनी जो पलायन केला त्या वाळूच्या डोंगरामध्ये त्याचा पण आम्ही धावपळ करून तपास केलेला, पण तो जी महिला आहे ती कोण आहे सापडला नाही। हा महिला जी आहे ती त्याच्या आते भावाची विशेष आहे, कारण तो आते भाऊ वारल्यामुळं ही महिला त्याच्याबरोबर राहायची। तिची जी सख्खी बायको नसून एक ठेवलेली फक्त स्त्री होती आणि तो छोटा मूल आणि याची पहिली मिसेस आणि 2 मुलं ही ह्याच्या आईकडे असतात।